संध्याकाळचे 6 वाजले होते. मनीषाताई बाल्कनीत बसून चहा पित होत्या. त्यांचे पती दिवसभर बाहेर कामाला असायचे, त्यामुळे मनीषाताई दिवसभर एकट्याच घरी असायच्या. त्यामुळे मनीषाताईंना दिवसभर कोणीच जोडीदार नसायचं. त्यामुळे त्या सारख्या स्वतःच्याच विचारांमध्ये मग्न असायच्या. एक दिवस असंच मनीषाताईंच्या मनात विचार आला की मनीषाला आता खरंच असं वाटू लागलं होतं की तिला एखाद्या मानसिक डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. कोणत्याही कारणाशिवाय ती स्वतःही त्रास सहन करत होती आणि पतीलाही अस्वस्थ करत होती. नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे? चंद्रप्रकाश संतापाने बोलत होते. इतक्या मोठ्या घरात राहूनसुद्धा तुला गुदमरल्यासारखं का वाटत आहे? आपण या घरात शिफ्ट होऊन महिना झाला, पण तुझी तीच तक्रार चालू आहे. माझं इथे मन लागत नाही, मला गुदमरल्यासारखं होतंय. मी ऑफिसमधून परत आलो की तुझा उदास चेहराच मला पाहायला मिळतो. आणि हे फक्त या घरातच नाही, जुन्या घरातसुद्धा असंच होतं. नेहमीच काहीतरी वेड्यासारख्या गोष्टी बोलत राहतेस. एक दिवस तू मलासुद्धा वेडं करशील असं वाटतंय. चंद्रप्रकाश यांचा राग आता 7व्या आसनावर गेला होता आणि जोरजोराने बोलत होते. तर मनीषा मात्र डोळ्यात पाणी आणून गप्प ऐकत होती. ते काही बोलणार होती, पण त्याआधी चंद्रप्रकाश पुन्हा बोलू लागले. मला खरंच समजत नाही, तुला नेमकं काय हवंय? इतकं मोठं घर, दागिने, महागड्या साड्या, सगळं काही आहे तुझ्याकडे. आपला मुलगासुद्धा सेटल झाला आहे, त्याचं लग्नही लावून दिलं आता. तर आपण सगळ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त झालो आहोत. त्यातून तुला अजून काय हवंय? आणि मुळात मी तुझ्याशी याबद्दल बोलून वेळ वाया का घालवतोय? माझ्याकडे इतका वेळ नाही या निरर्थक गोष्टींसाठी. चंद्रप्रकाश यांच्या या शब्दांनी मनीषाच्या चेहऱ्यावर अचानक कटुता उमटली. शेवटी तिने बोलायला सुरुवात केली. हो, कारण तुमच्याकडे तुमच्या बायकोसाठी वेळच कुठे आहे? दिवसभर ऑफिसमध्ये असता आणि रात्री घरी आल्यावरही मोबाईलमध्येच मग्न असता. दररोज असंच होतं. आता परिस्थिती अशी झाली आहे की मला माझं स्वतःचं घरसुद्धा बंदिवासासारखं वाटते. जणू आयुष्यात ठप्प झाले. दम घुटतोय माझा या असं वाटतंय की श्वासच घेता येत नाही आहे. चंद्रप्रकाश वैतागून म्हणाले. अगं मनीषा, मला स्वतःसाठी थोडा वेळ लागतोच ना. तुला कंटाळा येतोय तर मोबाईल वापर, नाही तर TV बघ. मन तुलाच लावावं लागेल या वयात. मी तुला मन कसं रमवायचं ते शिकवू तर शकत नाही ना. इतकं बोलून चंद्रप्रकाश झोपेच्या तयारीला लागले. सकाळ झाली. चंद्रप्रकाश आटपून ऑफिसला निघून गेली. पण एवढं समजावून सांगूनही मनीषाच्या मनात तीच अस्वस्थता होती. घर पुन्हा रिकामं आणि गूढ शांततेने भरलेलं वाटत होतं. तिला पतीच्या बोलण्याची आठवण झाली. मन तुलाच रमवावं लागेल. मनीषाला संगीताची आवड होती, त्यामुळे थोडा वेळ मन रमवण्यासाठी तिने मोबाईल उचलला आणि आपलं आवडतं गाणं लावलं. बाल्कनीत उभी राहून ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत होती आणि गाणं ऐकत हलकंसं गुणगुणू लागले. थोड्या वेळाने गाणं थांबलं, पण मनीषा त्यात इतकी गुंग झाली होती की गाणं बंद झालं तरी ती गुणगुणत राहिली. अचानक तिला आवाज आला आणि ती थोडीशी थांबली. गात राहा ना, खूप छान गाता तुम्ही. अचानक तिच्या कानावर शब्द पडले. ती चमकून इकडे तिकडे पाहू लागली, पण कोणीच दिसत नव्हतं. ती परत आत जायला वळली, तेव्हाच पुन्हा आवाज आला. अहो वहिनी, इथे बघा वर. मनीषाने वर पाहिलं तर शेजारच्या घराच्या छपरावर एक स्त्री उभी होती. नमस्कार वहिनी, कशा आहात? त्या महिलेने हसत विचारलं. मनीषाने हलकं हसून उत्तर दिलं, पण त्या महिलेचा स्वभाव काहीसा वेगळा वाटत होता. जणू काही ओळख वाढवायची होती तिला. उत्सुकतेने तिने विचारलं, तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव काय? भाऊसाहेब काय करतात? वगैरे वगैरे. मनीषाने थोडंसं संकोचात सगळं सांगितलं. त्यावर शेजारीण हसत म्हणाली, माझं नाव आरती आहे. तुमच्या आधी इथे जे लोक राहायचे त्यांच्याशी आमची खूप छान ओळख होती. मी तर केव्हापासून वाट पाहत होते की तुम्ही बाहेर दिसाल आणि गप्पा होतील. पण तुम्ही तर बाहेर येतच नाही. दिवसभर 4 भिंतीतच राहून कंटाळा येत नाही का? मनीषाने मनात विचार केला. होय, खरंच तसं तर वाटत आहे. तेव्हाच आरती म्हणाली, तर मग वहिनी, एखाद्या दिवशी वेळ काढून आमच्या घरी या. ओळख होईल, बोलता येईल. तुम्हालाही बरं वाटेल. मनीषाने हसतच उत्तर दिलं. हो, नक्कीच. पण मनात तिने ते टाळलं.
आरती उत्साहात पुढे म्हणाली, अच्छा सांगा तर, आज संध्याकाळी काय कार्यक्रम आहे? काही खास नाही? मनीषा सहज म्हणाली. त्यावर आरती हसून म्हणाली, आमच्या सोसायटीतील सगळ्या समवयस्कर महिलांनी किटी पार्टी जॉईन केली आहे. आज संध्याकाळी माझ्या घरीच किटी पार्टी आहे. तुम्हीही आलात तर छान होईल. सोसायटीतील सगळ्या महिलांशी तुमची ओळख होईल. किटी पार्टी. मनीषा थोडीशी अस्वस्थ झाली. तिच्या मनात विचार सुरू झाला, पतींना अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यांना वाटतं या वयात अशा फालतू पार्ट्यांना जायला नको, घरातच राहावं. मग त्यांच्या संमतीशिवाय मी तिथे कशी जाऊ? ते विचारांच्या चक्रात अडकली. तेव्हाच आरती हसून म्हणाले, अहो वहिनी, इतका काय विचार करता? एकदा या, छान वाटेल. मी वाट पाहीन त्या क्षणी. त्या क्षणी तिला नकार देणे मनीषाला योग्य वाटलं नाही. ती हलकासा हसली आणि होकार दिला. खरं तर तिच्याही मनात जाण्याची इच्छा होती, पण पतींना राग येईल या भीतीने ती गोंधळली. तयारीसाठी तिने सुंदरशी साडीही निवडली, पण नवऱ्याच्या रागाचा विचार करताच तिने जायचा बेत रद्द केला. काही दिवस असेच निघून गेले. एक संध्याकाळी दाराची बेल वाजली. मनीषा दार उघडण्यासाठी गेली तर ते शेजारची आरती उभी होती. अरे तुम्ही? मनीषाने थोड्या आश्चर्याने आणि हलक्या उदास हसण्यासह विचारलं. हो वहिनी, मी फक्त तुम्हाला भेटायला आले आहे. पण एक तक्रार आहे तुमच्याशी. आरतीने आपुलकीने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. तुम्ही त्या दिवशी किटी पार्टीला का नाही आलात मग? ती हसून पुढे म्हणाली, संपूर्ण दिवस घरात बंद राहून कोणीही आनंदी राहू शकत नाही. अगदी एका जागी साचलेलं पाणीसुद्धा कुजून दुर्गंधी येऊ लागतं. जीवनासाठी चैतन्य आणि बदल आवश्यक असतो. मी मिसेस वर्मांकडून विचारलं होतं, पण त्या म्हणाल्या की तुम्ही त्यांनाही कधी भेटायला गेल्या नाहीत. तुम्ही बाहेर का येत नाहीत? नेमकं काय झाले? शेजारणीच्या आपुलकीच्या वागण्याने मनीषाच्या डोळ्यात पाणी साचलेलं पाणी दुर्गंधी देतं. अगदी खरं आहे. मीही तर आयुष्यात तसे ठाण मांडून बसले आहे. मग माझ्यात आणि त्या ठाण मांडलेल्या पाण्यात काय फरक राहिला? अरे हे काय तुम्ही रडताय? आरती काळजीने म्हणाली. मनीषा पटकन भानावर येत म्हणाली, नाही तसं काही नाही. काहीच जुन्या आठवणी आल्या होत्या मनात. असं आहे का? आरती म्हणाली. चालायचंच. केव्हा कधी रडलं की मन हलकं होतं बरं. आतमध्ये बसायला बोलवणार नाहीत का? हे म्हणत ती मोठ्या हक्काने मनीषासोबत आत गेली. तुमच्यासाठी हे घर नवं असेल, पण माझ्यासाठी नाही. याआधी इथे राहणाऱ्या बाई माझी चांगली मैत्रीण होती आणि मला तुम्ही खूप छान वाटलात. मग आरतीने आजूबाजूला पाहत विचारले, एक विचारू का? घरात एवढं गुदमरल्यासारखं का वाटत आहे? तुम्ही दार खिडक्या का उघडत नाहीत? मनीषा थोड्या उदास स्वरात म्हणाली, ते काय आहे ना, माझ्या नवऱ्याला दारं खिडक्या उघडणं आवडत नाही. हे ऐकून आरती थोडी आश्चर्यचकित झाली. असं म्हणता? म्हणजे त्यांना कुणाशी हसून फुलून बोलणंसुद्धा आवडत नाही? म्हणूनच तुम्ही त्या दिवशी किटी पार्टीला आला नाहीत? मनीषा थोडी संकोचात म्हणाली, खरं तर त्यांना असं पार्ट्यांना जाणं, किटी पार्टीमध्ये सहभागी होणं अजिबात आवडत नाही. त्यामुळेच मी त्या दिवशी तुमच्या घरी नाही येऊ शकले. ती हे सांगताना थोडी भावूक झाली. आरतीने काहीतरी विचार करून विषय बदलला आणि विचारलं, बरं वहिनी, तुमची मुलं कुठे आहेत? कुठेतरी हॉस्टेलला शिकतायत की नोकरीनिमित्त बाहेर आहेत? मनीषा म्हणाली, माझा एकच मुलगा आहे, त्याचं नुकतंच लग्न झाले. अरे वा, म्हणजे तुम्ही आता सासूसुद्धा झाल्या आहात. मग ही उदासी कशासाठी? जर सून आवडत नसेल तर 2-4 टोमणे मारा, मन हलकं होईल. आणि जर ती आवडत असेल तर गोड गोड बोलून मन रिजवा. मनीषा हसून म्हणाली, अगं मी तर इथे एकटीच आहे. माझा मुलगा आणि सून बेंगलोरमध्ये राहतात. असं आहे का? मग भांडायचं किंवा प्रेम करायचं नाही, काही कारणच नाही. आरती हसत म्हणाली. मग तिने पुन्हा विचारलं, तुमच्या सुनेला तुम्ही पसंत केलं की तुमच्या नवऱ्याने? मनीषा म्हणाली, अरे नाही, त्यांनी दोघांनीच एकमेकांना पसंत केलं. मनीषा म्हणाली, होय, हे खरं आहे. नाहीतर आजकाल मुलांच्या लग्नाची जुळवण्यात खूप मेहनत घ्यावी लागते. कधी कुटुंब आवडत नाही तर कधी मुलगी पसंतच पडत नाही. आरती म्हणाली, वहिनी, आज मी पनीरची भाजी बनवली आहे म्हणून तुमच्यासाठी थोडी आणली आहे.
पण तुम्ही आज काय बनवलं? मनीषाने उदास स्वरात उत्तर दिलं, काही नाही. काही बनवायचं मनच झालं नाही. काय म्हणजे तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही? आरती आश्चर्याने म्हणाली. मग तिने लगेचच पुढे सांगितलं, चला आधी तुमचा स्वयंपाकघरात जाऊन पोळ्या करू. कणिक मळून ठेवला आहे ना मी पोळ्या करते. तुम्ही खाऊन माझ्या हातच्या पोळ्या बघा कशा लागतात. आरतीच्या या आपुलकीच्या वागण्याने मनीषा चकित झाली. आरती पोळ्या करत असताना मनीषाने चहा बनवला. दोघी चहा घेत असताना आरती म्हणाली, पण वहिनी तुम्ही एवढ्या उदास का असता? मी समजते की नवीन ठिकाणी आल्यावर थोडी निरसता वाटू लागते, पण इतकी का की जेवण पाणी सोडावं आणि हसण्याच्या जागी दुःखाला स्थान द्यावं. हे बोलताच आरतीने स्वतःच उठून दरवाजे खिडक्या उघडल्या जेणेकरून घरात ताजी हवा येईल. मग ती म्हणाली, वहिनी एक सांगू, तुमचा आवाज खूप गोड आहे. त्या दिवशी तुम्ही गाणं गुणगुणत होतात ना, खरं सांगू तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं. कुठे शिकलात गाणं? मनीषा हसून म्हणाली, माझे आजोबा शास्त्रीय संगीतामध्ये पारंगत होते. त्यांना पाहून मलाही संगीताची आवड निर्माण झाली. त्यामुळे मी त्यांच्याकडून संगीत शिकले. हे सांगताना मनीषाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि डोळ्यात चमक आली. अरे वा, हे तर फारच छान आहे. आरती म्हणाली, पण एक गोष्ट कळली नाही. तुमच्यात एवढा मोठा कलासंग्रह आहे, मग तुम्ही त्याचा उपयोग का करत नाहीत? मनीषा थोड्या उदास स्वरात म्हणाली, संगीताची आवड तर खूप आहे. लग्नाआधी मी भरपूर रियाज करायचे. लग्नानंतर मी हार्मोनियम सोबत आणायचं ठरवलं होतं. विचार केला होता की मोकळ्या वेळेत संगीत शिकवीन, शौकही पूर्ण होईल आणि मनही रमेल. पण सासरे आल्यावर समजलं की सासू सासऱ्यांना हे सगळं अजिबात आवडत नाही. नवऱ्यालाही फारसा रस नव्हता. त्यामुळे माझ्या गाण्यावर बंदी घालण्यात आली आणि मग मी गाणं सोडून दिलं. ते स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. आता कधीकधी मन लागत नाही तर एकटी असताना थोडं गुणगुणते. त्यावेळेस कसं बसं दिवस काढले. पण आता या वयात आयुष्य खूप रिकामं वाटतं. विचार येतो की स्वतःसाठी काहीतरी करावं. हे सांगता सांगता मनीषाचा कंठ दाटून आला. आरतीच्या काळजाचा ठोका चुकला. काय स्वतःसाठी काहीतरी करावं म्हणजे तुम्ही ठीक तर आहात ना? आरती किंचित उंच आवाजात म्हणाली. तेवढ्यात मनीषाच्या डोळ्यातलं पाणी जे बराच वेळा तिला बाहेर येऊ द्यायचं नव्हतं ते अचानक व्हायला लागलं. ते आरतीच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागली. आरतीने तिला अलगद थोपटून ती दिलासा दिला आणि म्हणाली, असं करून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला शिक्षा द्यायची आहे का? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नसाल तर ते लोक आयुष्यभर रडत बसतील? नाही, कोणाचं काहीच बिघडणार नाही. जर तुम्हाला एकटेपणा वाटतो तर मृत्यूचा विचार करणं हा काही पर्याय नाही. तुमचा नवरा, मुलगा, सून यांच्या पलीकडेही एक आयुष्य आहे. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. सासरच्यांना तुमच्या गाण्यावर आक्षेप होता म्हणून तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य दिशा केलं. तुमच्या नवऱ्याला बाहेर जाणं आवडत नाही म्हणून तुम्ही स्वतःला घरात कोंडून घेतलं. त्यांना दारं खिडक्या उघडणं आवडत नाही म्हणून तुम्ही गुदमरून जगणं स्वीकारलं. त्यांना पार्ट्यांमध्ये जाणं पसंत नाही म्हणून तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही किटी पार्टीला गेल्या नाहीत. तुमच्यासाठी तुमच्या या अनमोल आयुष्याची काहीच किंमत नाही का? बाकीच्यांचं ऐकता ऐकता स्वतःला संपून टाकण्याच्या विचारांपर्यंत पोहोचलात. आरतीच्या इतकं म्हणण्यावर मनीषाजी सुकत म्हणाल्या, सुरुवातीपासून असंच होतं आलं आहे. आयुष्यभर मी कधी मोकळा श्वासही घेऊ शकले नाही. जोपर्यंत मुलगा सोबत होता तोपर्यंत कसं बसं आयुष्य चाललं होतं. वाटलं होतं माझ्या पसंतीची मुलगी सून म्हणून आणेन, पण ती इच्छाही मनातच राहिली. तो स्वतःच्या पसंतीची मुलगी घेऊन आला. त्यावर आरती म्हणाली, अहो त्याने चांगलंच केलं ना, निदान तो स्वतःच्या इच्छेने जगतोय. 25 वर्षानंतर तरी हे म्हणणार नाही की मी माझ्या मनासारखं जगू शकलो नाही. किमान त्याचं जीवन त्याला समाधान देईल. असं म्हणता म्हणता आरती अचानक थांबली. मनीषाजी लगेच बोलल्या नाहीत, माझ्या मुलाला तर माझंही आयुष्य लाभावं. आरती म्हणाली, बरं, एकीकडे तुम्ही तुमच्या मुलासाठी दीर्घायुष्य मागतात आणि दुसरीकडे स्वतःचं जीवन संपून त्याला आयुष्यभरच्या अपराधी भावनेचं ओझं द्यायचं ठरवताय. तुम्ही कायमचे निघून जाल, पण कधी विचार केला आहे का की तुमच्या मुलाला आयुष्यभर सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील? जे काही तुमच्या मनात आहे ते आजच सांगून मोकळे व्हा. ज्याला जे ऐकायचं आहे त्याला ते ऐकू द्या. पण जर कमीत कमी
तुमचं जीवन तरी जगा. असं म्हणताच आरतीची नजर अचानक मनीषा यांच्या बेडरूमकडे गेली. दरवाजा किंचितसा उघडाच होता. आत पाहिलं तर आरतीच्या पायाखालची जमीनच सरकली. पलंगावर एक स्टूल ठेवलं होतं आणि पंख्याला दुपट्टा लटकत होता. आरतीला समजायला वेळ लागला नाही की तिच्या येण्याच्या काही क्षण आधी इथे काय घडत होतं. ती जर 1 मिनिटही उशिरा पोचली असती तर काय झालं असतं याचा विचार करून तिच्या अंगावर काटाच आला. ती गप्पच बसली. काही वेळ तिने शून्यात पाहिलं. घरभर एक भीषण शांतता पसरली. त्या शांततेत बेदन आरतीच्या थरथरत्या आवाजात प्रश्न आला, तुमचे पती केव्हा येतात? कामावरून मनीषाजी म्हणाल्या, अहो ते तर रात्री उशिरा येतात, कधी कधी तर 12 वाजून जातात. हल्ली ऑफिसमध्ये खूप काम असतं. ठीक आहे, मग तुम्ही माझ्यासोबत चला. जेव्हा तुमचे पती येतील तेव्हा परत या. मी तुम्हाला एकटे सोडू इच्छित नाही. हे ऐकून मनीषाजी म्हणाल्या, अहो मी तर खूप वर्षापासून एकटीच आहे आणि आता तर थकूनही गेले. मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यात रमलेत आणि माझ्या पतींसाठी तर माझ्या इच्छांना कधीच महत्त्व नव्हतं, ना तेव्हा ना आज. हे घर त्यांच्या नियमानुसारच चालतं. मुलाच्या घरी सुनेचा राज्यकारभार आहे आणि माहेरी जाते तर तिथे आता वहिनींचा संसार आहे. मला कधी कधी वाटतं माझं स्वतःचं घर नेमकं कोणतं आहे. कारण इथे मी जर या खिडक्या त्यांच्या परवानगीशिवाय बंद केल्या नाहीत तर घरात मोठं वादळ उठेल. हे ऐकून आरती शून्य झाली. तिला वाटलं जर मनीषा यांच्या जागी ती असती तर कदाचित तिचीही हीच अवस्था झाली असती. तिने निश्चयाने म्हटलं, चला वहिनी, आज आपण याच खिडक्यांपासून सुरुवात करू. म्हणजे मनीषा यांनी विचारलं, म्हणजे आज तुम्ही या खिडक्या बंद करायच्या नाहीत आणि जर तुमचे पती बंद करायला आले तर त्यांना सरळ सांगा, मला असंच आवडतं. कधी कधी थोडासा विरोधही केला पाहिजे. आपण आपलं मत कुणासमोर मांडत नाही आणि मग दुसऱ्यांच्या इच्छांना देताना स्वतःच्या इच्छांना महत्त्व द्यायचं सोडून देतो. समोरचा माणूस समजतो की आपली ही तीव्र इच्छा आहे. एवढ्या वर्षात तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याला नाही म्हटलं नाही, म्हणूनच तुमच्या आयुष्याचा प्रत्येक भाग त्यांच्या ताब्यात गेला. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही या घराची खिडकीसुद्धा उघडू शकत नाही, मोकळा श्वास घेऊ शकत नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही एक जिवंत व्यक्ती आहात, मृत शरीर नाही. जर तुमचा श्वास गुदमरतोय तर विरोधही तुम्हालाच करावा लागेल. भले त्यापुढे थोडे वाद होतील, पण कधी कधी शांतता मिळवण्यासाठी थोडी अशांतता सहन करावी लागते. त्यांना सांगा की तुमच्या इच्छा काय आहेत, पण त्या पूर्ण न झाल्याने स्वतःच्या जीवनाचा अंत करण्याचा विचार मात्र कधीही करू नका. आरती बोलत होती आणि मनीषा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. आरतीचं बोलणं तिला अगदी खरं वाटत होतं. मग आरती म्हणाली, वहिनी, घरात जो निरुपयोगी सामान पडला आहे तो तुम्ही काढून टाकत का नाही? तुम्ही या घराच्या मालकीण आहात. जसं तुम्हाला हवं तसं तुमच्या घराला सजवा. मनीषाजी म्हणाले, हेच तर मलाही हवं आहे. पण काय, पुरुषांना त्यांच्या घरात काहीच तासच घालवायचे असतात, पण स्त्रिया मात्र त्या घरात 24 तास राहतात. मग तुम्हीच सांगा, घरात कुणाच्या मर्जीने चाललं पाहिजे? आरतीचे हे बोलणं ऐकून मनीषा यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. मग आरती म्हणाली की भाऊजी जर उशिरा येणार आणि आजकाल माझा नवराही कामासाठी दुसऱ्या शहरात गेला आहे. माझी मुलंही दुसऱ्या शहरात नोकरी करतात, त्यामुळे मी घरात एकटीच आहे. चला तुम्ही माझ्यासोबत चला. हे ऐकून मनीषा काहीसं अस्वस्थ झाल्या. आरती लगेच म्हणाली, अहो काळजी का करताय? आपण फोन करून सांगू तुमच्या नवऱ्याला की तुम्ही माझ्या घरी आहात. ते आल्यावर तुम्ही त्यांच्यासोबत परत या. मनीषा जरी नकार देत राहिली तरी आरती ऐकायलाच तयार नव्हती. तिने मनीषाचा हात धरला आणि तिला आपल्या घरी घेऊन गेली. आरतीच्या घरी पोचल्यानंतर मनीषाने पाहिलं की आरतीने आपलं घर खूप छान आणि व्यवस्थित ठेवलं होतं. हे पाहून तिला एक वेगळाच आनंद आणि सुकून मिळाला. दोघी ड्रॉइंग रूममध्ये बसले. आरती म्हणाली, का गं, आज बाहेरचं जेवण मागू का? कधी कधी काहीतरी वेगळं करणं गरजेचं असतं. असं म्हणत तिने लगेच फोन करून जेवण ऑर्डर केलं. आता मनीषाही थोडी निवांतच बसली होती. तिने आपलं सगळं दुःख विसरून आपल्या लहानपणीच्या आठवणी आरतीसोबत शेअर करायला सुरुवात केली. पण आरतीच्या मनात सतत एकच विचार येत होता, जर ती काल तिच्या घरी वेळेत पोचली नसती तर आज मनीषा हयात असती का?
तिच्या कुटुंबियांना ती फक्त एक मृत शरीर म्हणूनच सापडली असती. हा विचार येताच आरतीला थरकाप उडाला. त्या रात्री आरतीने मनीषाला एक क्षणही एकटं सोडलं नाही. रात्री 11 वाजता जेव्हा मनीषाचे पती चंद्रप्रकाशजी घरी परत आले तेव्हा त्यांनी आरतीच्या घराची बेल वाजवली. आरती एका विचित्र संभ्रमात अडकली होती. तिला समजत नव्हतं की मनीषाने काल काय करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट तिच्या पतीला सांगावी की नाही. शेवटी हा एक माणसाच्या जीवाचा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरकाम करत असताना आरतीच्या मनात तेच विचार फिरत राहिले. तिने ठरवलं की मनीषाला एकदा फोन करून विचारावं की ती 2-3दा फोन करत राहिली पण मनीषाने फोन उचलला नाही. यामुळे आरती अस्वस्थ झाली. तिला कुठलीही घनिष्ठ घटना घडल्याची भीती वाटू लागली. ती घाईघाईने घराला कुलूप लावून निघाली आणि मनीषाच्या घरी पोहोचून बेल वाजवली. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तिने पुन्हा 2-3दा बेल वाजवली. तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. तिच्या कपाळावर घाम फुटला. तेवढ्यात चंद्रप्रकाशजी बाहेर आले. आरती म्हणाली की भाऊजी माफ करा, तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही फोन का उचलत नव्हतात? मला खूप काळजी वाटत होती. वहिनी कुठे आहेत? त्या ठीक तर आहेत ना? ती एका श्वासात बोलून गेली आणि शाळेच्या पदराने कपाळावरचा घाम पुसत इकडे तिकडे पाहू लागली. चंद्रप्रकाशजी आश्चर्याने म्हणाले, काय झालं मनीषा? काय झालं? मनीषा ठीक आहे. फक्त काल रात्री तिला झोप लागत नव्हती म्हणून तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि झोपवलं. हे ऐकून आरतीला थोडं दिलासा मिळाला, पण तरीही ती म्हणाली, भाऊजी मला तुमच्याशी वहिनींजीबद्दल खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. हे ऐकताच चंद्रप्रकाशजी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. आरतीने मग कालची संपूर्ण घटना त्यांना सांगितली. हे ऐकून ते अक्षरशः गेले. आरतीने विचारलं, तुम्ही पाहिलं नाही का? तुमच्या खोलीच्या पंख्याला एक दुपट्टा लटकत होता. चंद्रप्रकाशजी म्हणाले, नाही, मी काही पाहिलं नाही. माझ्यापूर्वी मनीषा खोलीत गेली होती. हो, पण पलंगावर एक बेंच ठेवलेला होता आणि मी तिच्याकडून याबाबत विचारणा देखील केली होती. तिने सांगितलं की वरच्या कपाटातून कपडे काढायचे होते म्हणून बेंच आत आणलं होतं. पण मला हे समजलं नाही की कपाटातून कपडे काढण्यासाठी बेंच पलंगावर ठेवण्याची गरज काय होती. तेवढ्यात ते अस्वस्थ होत म्हणाले, हे भगवान, हिला नेमकं झालंय तरी काय? मी आता खूपच चिंतेत पडलोय. असं म्हणत ते धपकन सोफ्यावर बसले. आरती म्हणाली, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक गोष्ट सांगू, कृपया तुमच्या पत्नीला तिच्या इच्छेप्रमाणे जगू द्या. जसं तिला वाटतंय तसं तिला जगायला द्या. चंद्रप्रकाशजी म्हणाले, पण मी कधीच तिला कोणत्या गोष्टींसाठी मनाई केली नाही. महागड्या साड्या, दागिने, सर्व सोयीसुविधा आहे तिच्याकडे. आरतीने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली, ही खिडकी मी कालच उघडली होती. तुम्ही घरी आल्यावर सर्वप्रथम तुम्हीच ती बंद केली ना? हे ऐकता चंद्रप्रकाशजी काहीसे गोंधळले आणि मग म्हणाले, खरं तर उघड्या खिडक्यांमधून घरातलं सगळं बाहेरून दिसतं म्हणून मी त्या बंद केल्या. आरती म्हणाली, अहो, समजण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पत्नीला या घरात घुसमटत होत आहे. ती एक जिवंत माणूस आहे. तिला ताजी हवा लागते. झोपेच्या गोळ्या देऊन तिला जबरदस्ती झोपवण्यापेक्षा तिला तसं जगू द्या जसं तिला आनंद मिळतो. तुमच्या पत्नीचे मालक होण्याऐवजी त्यांचे साथी बना. जर तुम्हाला त्यांना आनंदात जगताना पाहायचं असेल तर एकदा तरी त्यांना त्यांच्या मनासारखं करू द्या. माझा तुमच्याशी कोणताही संबंध नाही, पण माणुसकीच्या नात्याने मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं. उरलेलं तुम्ही जाणून घ्या. हे बोलून आरती आपल्या घरी निघून गेली. घरी पोहोचल्यानंतरही आरतीच्या मनात सारखा एकच विचार येत होता, मनीषाचं पुढे काय होणार? तिच्या मनात अस्वस्थता होती. तेवढ्यात तिचा पती अमितचा फोन आला. आरतीने त्याला सगळी हकीकत सांगितली. अमित म्हणाला, तू खूप योग्य केलंस की त्यांच्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं. आता जास्त विचार करू नकोस, त्यांना त्यांचं ठरवून दे. स्वतःचंही भान ठेव, आरती म्हणाली. अमित, मी एक माणूस म्हणून त्यांना मदत करू इच्छिते. जर मनीषाने पुन्हा काही चुकीचं पाऊल उचललं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. अमित म्हणाला, अच्छा बाबा, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. तुझ्याशी कधी जिंकलोय का मी? पण आता मला खूप काम आहे, नंतर बोलतो. असं म्हणून त्याने फोन ठेवला आणि आरतीने नुकताच फोन ठेवला होता. तेवढ्यात पुन्हा तिच्या फोनची बेल वाजली. चंद्रप्रकाशजींचा फोन होता. ते म्हणाले की तुमच्या सहकार्याबद्दल खूप आभार. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात. मी तुमच्याकडून एक गोष्ट मागू शकतो का? आरती म्हणाली, हो, नक्की सांगा. चंद्रप्रकाशजी म्हणाले, आजच्या दिवशी तुम्ही मनीषासोबत राहू शकता का? मला अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे.
पण मनीषाला अशा परिस्थितीत एकटे सोडणे योग्य ठरणार नाही, म्हणून त्याचं बोलणं अर्धवटच राहिलं. त्यांचा आवाज कापायला लागला. आरती त्या क्षणी म्हणाली, अहो, ही काही विचारायची गोष्ट आहे का? आता तर आम्ही दोघी सख्याच झालो आहोत. वहिनींच्या सोबत राहायला मलाही आवडेल. तुम्ही निश्चिंतपणे जाऊ शकता. जाताना त्यांना माझ्या घरी सोडून जा. थोड्या वेळाने मनीषा आरतीच्या घरी आली. आरती म्हणाली, अहो वहिनी, या नाश्ता केला की नाही? मनीषा हसतच म्हणाली, अहो आरती, तुम्हाला विश्वास बसणार नाही. आज माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. मनीषाच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आरतीला खूप आनंद झाला. ती म्हणाली, अच्छा, तर आज पती देवांसोबत नाश्ता करून आल्या, म्हणूनच तुमचा चेहरा गुलाबासारखा खुलला आहे. हे ऐकून मनीषा लाजली आणि हसली. आरती म्हणाली, अहो अशाच हसत राहा, खूप छान दिसता तुम्ही. मग आरती चहा घेऊन आली आणि दोघी एकत्र बसून चहा प्यायला लागल्या. मनीषा म्हणाली, आरती, तुझ्या घरी आलं की एक वेगळंच मोकळेपणाचं आणि प्रसन्न वातावरण वाटतं. किती सुंदरपणे सजवलं आहेस तुझं घर. पण माझ्या घरात सामान इतकं जास्त आहे की सगळं भरभरून वाटतं. आरती म्हणाली, अहो मग उशीर कशाला करताय? तुमच्या घरातही बदल करूया की जे जुनं आणि नकोसं सामान आहे ते काढून कपाटीत देऊ. यामुळे घर मोकळं वाटेल आणि नवीन वस्तूंसाठी जागाही होईल. आपण उद्यापासूनच सुरुवात करूया. मनीषा म्हणाली, पण आरती, उद्या माझे पती 3-4 दिवसांसाठी बाहेर जात आहेत, त्यामुळे मलाही त्यांच्यासोबत जावं लागेल. आरती म्हणाली, अहो ही काय गोष्ट झाली? ते ऑफिसचं काम करणार, पण तुम्ही तिथे जाऊन काय करणार? मनीषा म्हणाली, खरं सांगू का, मला पण जायचं नाही आहे. पण आरती म्हणाली, मग राहा ना इथे, माझे पतीसुद्धा बाहेर गेले आहेत. आपण दोघी एकत्र छान वेळ घालवूया. मनीषा काहीशा विचारात पडली. आरती म्हणाली, अहो एकदा भाऊजींशी बोलून तर बघा, ते नक्कीच मान्य करतील. मनीषाने आरतीच्या म्हणण्याला मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी प्रकाशजी मनीषाला आरतीकडे ठेवून काही दिवसांसाठी बाहेर गेले. आरतीच्या सल्ल्याने दोघींनी मिळून घर साफ करण्याचा निर्धार केला. सुरुवात स्वयंपाकघरातून केली. जुनी तुटलेली भांडी बाहेर काढली. घराच्या मागच्या बाल्कनीत ठेवलेले जुने सामान, कपडे, फाटलेले फोटो, जुन्या पुस्तकांचा ढीग आणि इतर नकोसं सामान एकत्र केलं. आरती भंगारवाल्याला बोलवण्यासाठी निघाली, पण तेवढ्यात मनीषा काहीतरी गोंधळली. ती म्हणाली, जर त्यांना कळलं की मी हे सगळं सामान भंगारात दिलंय तर घरात गोंधळ माजेल, मोठा होईल आणि घरात शांतता राहणार नाही. आरती म्हणाली, वहिनी, कशा गोष्टी बोलताय तुम्ही? जुनं सामान बाहेर टाकण्याआधी तुम्हाला नवऱ्याची परमिशन घ्यावी लागते का? हे घर तुमचं आहे. तुम्ही या घराच्या मालकीण आहात. तुमच्या इच्छेला महत्त्व द्यायला सुरुवात कधी करणार? मनीषा निराश होत म्हणाली, कसं जगू मी माझ्या इच्छेप्रमाणे? आरती, आधी माझ्या सासूसाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे जगावं लागलं. आता नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागतं आणि उद्या कदाचित सुनेच्या म्हणण्यानुसार जगावं लागेल. माझ्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी कदाचित पुढचा जन्म घ्यावा लागेल. आरती हसत म्हणाली, अहो वहिनी, पुढचा जन्म कोणी पाहिलाय? वर्तमानाकडे लक्ष द्या. तुमच्या इच्छा, तुमचे शोक आत्ताच पूर्ण करा. अगं आरती, या वयात मी माझे शोक पूर्ण करणार? मनीषा म्हणाली, अहो मग त्यात काय चुकीचं आहे? आणि तुमच्या वयाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. शोक पूर्ण करायला वयाचं बंधन नसतं. आता तुमच्या नवऱ्याला त्यांच्या कामापुरताच मर्यादित ठेवा. घरातील सर्व निर्णय तुम्ही स्वतः घ्या आणि जर भाऊसाहेब काही बोलले तर त्यांचा दोष माझ्यावर टाका की हे सगळं मी सांगितलं होतं. आरतीने हसतच सांगितलं. हे ऐकून मनीषाच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक आली. ती पुढे म्हणाली की थोडे पैसे देऊन गेल्या आणि सांगून गेले आहेत की हवं ते घे. मग उशीर कसला? आरती म्हणाली. चंद्रप्रकाशजी घरी नसतानाच मनीषा आणि आरतीने घरातील जुनं फर्निचर विकून टाकला आणि बाजारातून नवीन पडदे, सुंदर चादरी, गालीचे नवीन गॅस, शेगडी आणि काही सजावटीच्या वस्तू घेऊन आल्या. उत्साहाने मनीषाने घराची सजावट केली आणि 2-3 दिवसातच तिचं घर स्वप्नातल्या घरासारखं दिसू लागलं. जी मनीषा नेहमी उदास आणि निराश दिसायची ती आता सतत हसत होती. एवढं करूनही तिच्याकडे अजूनही काही पैसे शिल्लक राहिले होते. त्यामुळे तिने आपल्या आणि कुटुंबासाठी काही नवीन घेतले. स्वतःसाठीही तिने एक सुंदर सलवार सूट घेतला. पण तिच्या मनात भीती होती. नवरा आला आणि रागावला तर? आज संध्याकाळी चंद्रप्रकाशजी घरी परतणार होते. भीतीने तिचे मन दडपले होते.
तरी तिने त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची पनीरची भाजी आणि डाळ बनवली. आरतीलाही थोडी चिंता वाटत होती. चंद्रप्रकाशजी मनीषाला मिळालेले हे स्वातंत्र्य स्वीकारतील का? दरवाजाची बेल वाजली. मनीषाने थरथरत्या हृदयाने दरवाजा उघडला. तिला पाहताच चंद्रप्रकाशजी थक्क झाले. साडी नेसणारी मनीषा सुंदर सलवार सूटमध्ये खूपच मोहक दिसत होती. घरात प्रवेश करताच त्यांना धक्का बसला. घर सुंदर सजवलेलं होतं, अगदी नव्यासारखं. त्यांना जाणवलं की त्यांची पत्नी फक्त छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होती आणि ती फक्त थोडं स्वातंत्र्य मागत होती. एवढ्यानेच तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता. खरंच, जेव्हा जाग तेव्हाच पहाट, त्यांनी मनात म्हटलं आणि आरतीकडे पाहून हात जोडले. थोड्याच वेळात मनीषाचा मुलगा आणि सुने घरी आले. त्यांना पाहून मनीषाचा आनंद गगनात माविना. तिच्या सुनेने पायाला स्पर्श करत नमस्कार केला आणि म्हणाली, आई, आम्ही पूर्ण 1 आठवडा तुमच्यासोबत राहणार आहोत. त्यांनी आणलेल्या मोठ्या बॉक्सकडे पाहून मनीषाने विचारलं, अरे, हे काय आहे? मुलगा हसत म्हणाला, आई, हे पप्पांनी खास तुझ्यासाठी मागवलं आहे. मनीषा आश्चर्यचकित झाली. तिने मोठ्या उत्सुकतेने बॉक्स उघडला आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मनीषा, हा हार्मोनियम खास तुझ्यासाठी, चंद्रप्रकाशजी म्हणाले. इतका सुंदर गिफ्ट पाहून ती आनंदाने त्यांच्या गळ्यात पडली. तेव्हा चंद्रप्रकाशजी म्हणाले की आजपासून तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस. जे शौक तुझ्या मनात वर्षानुवर्षे दडले होते ते सगळे आता तू पूर्ण कर. हे ऐकताच मनीषाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला तिचा हसता खेळता परिवार मिळाला होता. आरती हे सारं मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. चंद्रप्रकाशजी ऑफिसच्या कामासाठी नाही तर पत्नीला स्वातंत्र्य मिळवून द्यायला काही दिवस बाहेर गेले होते. हे सगळं त्यांनी आरतीच्या सांगण्यावरून केलं होतं. भल्या मोठ्या डोळ्यांनी त्यांनी आरतीकडे पाहिलं, हात जोडले आणि मनापासून त्यांचे आभार मानले. त्यांना उमगलं होतं, पिंजरा कसा का असेना, शेवटी तो पिंजराच असतो. माणसाला आनंद महागड्या गोष्टींमध्ये नाही तर आपल्या मर्जीने जीवन जगण्यात असतो. खरंच मला सगळ्या महिलांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कोणासाठीही आपला आनंद, आपली हौसमौज बाजूला ठेवून त्यांच्या म्हणण्यानुसार राहू नका. तुम्ही तुमच्या मर्जीने जगायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला तुमची लाईफ कधीही एन्जॉय करता येणार नाही. आयुष्य हे एकदाच असतं, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्याला जसे पाहिजे तसे जगले पाहिजे. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास प्रतिक्रिया द्या आणि पुढील कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.